हाय नमस्कार, माझ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार. मी आहे सीमा आणि आज मी करणार आहे माझ्या गॅलरीची क्लिनिंग. जी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, माझ्या गॅलरीमध्ये झाडं आहेत. मी त्यांची कटिंग केलेली आहे कारण ती खूप उन्हाने खराब झाली होती. काही झाडं जळाली पण होती, काही झाडांची पानं पिवळी पडलेली होती. मी ती सर्व कात्रीने कट करून काढून घेतलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता किती खराब पानं झाली होती, किती खराब झाडं झाली होती. आता मी ती सगळी झाडं खराब झाली होती ना, ती काढलेली आहेत आणि जो कचरा आहे तो मी पिशवीत भरून ठेवलेला आहे. आणि जे कोपऱ्यामध्ये जे स्टँड आहे ना, ते मी मिशोवरनं मागवलेलं आहे. ते खूप सुंदर झाड आहे. त्याच्यावरती 7 झाडं बसतात आणि गॅलरीमध्ये ते खूप छानही दिसतं. त्याला जागाही कमी लागते. त्यामुळे मी ते स्टँड मागवलेलं आहे. तुम्हाला जरी मागवायचं असेल तर तुम्हीही मागवू शकता. त्याची प्राईज आहे 700 रुपये. तर बघा, मी जी फळी ठेवली होती झाडांच्या खाली, त्याच्या पाठीमागे खूप धूळ कचरा वगैरे साठला होता. आणि जी झाडं आहेत, ते स्टँड ठेवलेलं आहे ना, त्याच्या खाली मी 2 विटा ठेवलेल्या आहेत. त्याच्या खाली असं मोकळंच आहे. पाणी ओतलं का त्याच्या खालचा सगळा कचरा बाहेर येतो. त्यामुळे मी ते स्टँड हलवलेलं नाही आहे. त्याला मी बांधलेलं आहे पॅक, कारण वाऱ्या कावदाण्याचे दिवस असल्यामुळे ते हलतं. त्यामुळे झाडं पडण्याची शक्यता वाटते. त्यामुळे मी त्याला पॅक दोरीने बांधून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते वारे आले तरीही त्याला काही होऊ नये म्हणून. तर बघा, माझी गॅलरी मी पाणी ओतून धुतली तर किती एकदम स्वच्छ झालेली आहे आणि आपल्यालाही किती भारी वाटतं. तर बघा तुम्ही, झाडं कट केल्यानंतर त्यांची ग्रोथ ही आणि दिसायलाही ती खूप छान दिसतात. हे आहेत त्या झाडाच्या खाली जे प्लेट आहेत ना, त्या प्लेट आहेत. मी त्या धुवून ठेवत आहे कारण त्या खूप चिकट झाल्या होत्या. पाणी ओतून त्याच्यामध्ये पाणी साठून ते चिकट झालं, त्यामुळे मी तेही धुवून ठेवलेले आहेत. तर मी ह्या कुंड्यांना गेल्या वर्षी कलर दिला होता, तो आता गेलेला आहे. तर ही बघा आमच्या गॅलरीची अवस्था. इकडे मी साडी बांधलेली आहे. पक्षी खूप त्रास देतात, त्यामुळे मी ती साडी बांधलेली आहे. आणि ही जी ओळण आहे ना, ती माझ्या लहान मुलीने बांधलेली आहे, कारण ती कपडे ज्या वेळेला धुते त्यावेळेला तिला कपडे वाळत टाकता येत नाहीत वरच्या दोरीवरती, त्यामुळे तिनं तिथं बांधलेली आहे. तर ठीक आहे, आपल्या मुलांसाठी आपल्याला ते तेवढं करावंही लागतं. त्यामुळे त्या वळणीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. माझी बघा गॅलरी कशी एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे. झाडंही किती खूप छान दिसत आहेत. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. नमस्कार.